राज्यातील मटका व्यवसाय पोलिसांच्या आशीर्वादानेच सुरू असल्याचा घरचा आहे रिपाई खासदार रामदास आठवले यांनी दिलाय। हे मटका अड्डे बंद होण्यासाठी प्रयत्नशील असून मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याची ग्वाही आठवलेंनी दिली आहे। पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मटका व्यवसाय सुरू असल्याची बातमी झी 24 तासने दाखवली होती। मटक्यात हरल्यामुळे अमोल बुराडे नावाच्या व्यक्तीने आत्महत्या केली होती। शनिवारी रात्री बुराडे कुटुंबियांची आठवलेंनी भेट घेऊन त्यांना 50,000 रुपयांची मदत केली। यावेळी मटका व्यवसाय बंद व्हावेत अशी मागणी बुराडे यांच्या पत्नीने आठवलेंकडे केली आहे। मटका जो आहे तो इल्लीगल अशा पद्धतीचा तो चालवला जातो आणि त्यामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त होतात। काही लोकांना पैसे मिळतात परंतु मिळणारे लोक 10 असतात आणि उद्ध्वस्त होणारे लोक हजारो असतात। त्यामुळे मला वाटतं की पोलिसांनी अशा पद्धतीचे मटक्याचे अड्डे ते उद्ध्वस्त केले पाहिजेत। मटका चालवणाऱ्या लोकांना प्रोटेक्शन देण्याचे काम पोलीस करत आहेत आणि पोलिसांनी जर त्यांना प्रोटेक्शन नाही दिलं किंवा ते सगळे धंदे बंद केले तर अमोल सारख्या एका माणसाने जी आत्महत्या केलेली आहे ती वेळ काही त्याच्यावर येणार नाही। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।